Developmental model, a model based on Erickson's ego psychology, group dynamics, and conflict theory. In this model, groups are the seen and having a degree of independence and autonomy, but the dynamics of the flow between them and their members between the social setting are the considering crucial and their existence, variability and achievement. The connectedness is considering the critical in this model. गटकार्यातील जे काही चार मॉडेल आहे त्यापैकी तिसरं मॉडेल म्हणजे डेव्हलपमेंटल मॉडेल. या मॉडेलचं इंट्रोड्यूस जो आहे प्रास्ताविक आहे लॉवे आणि ब्रुस्टिन यांनी 1965 साली केलेलं होतं. गटांतर्गत गट विकासासाठी डेव्हलपमेंटल मॉडेल हे वापरलं जातं. यात साधारणतः प्रत्येक व्यक्ती हा विभिन्न आहे. यात वैयक्तिकरणाच्या तत्वानुसार जर आपण बघितलं प्रत्येक व्यक्ती जर भिन्न आहे तर त्याची सायकोलॉजी आहे, विचार करण्याची जी काही क्षमता आहे, आपापसातील मतभेद आहे, गटात जे काही प्रत्येकाचे विचार आहेत हे विभिन्न असू शकतात आणि ह्या विभिन्न विचारांना एकत्र आणणे, एकत्र बांधणे, दोन विचारांमधील चांगले गुण घेणे आणि त्यात जे काही चांगला सक्षम विचार करून प्रत्येकाच्या विचारानुरूप त्या गटाला जे काही प्राधान्य दिलं जातं त्या अंतर्गत गटात अंतरक्रिया प्रस्थापित केलं जातं आणि त्या गटाला प्रोत्साहन म्हणून त्या गटाचा विकास केला जातो. त्याला डेव्हलपमेंटल मॉडेल असे म्हटले आहे. 1965 साली साधारणतः डेव्हलपमेंटल मॉडेल हे वापरण्यात आलेलं होतं. चौथं जे काही आहे सोशल गोल मॉडेल, गिस्ला कोनप्का अँड विन्सन यांनी 1964 साली सोशल गोल मॉडेल इंट्रोड्यूस केलेलं आहे. या मॉडेलमध्ये साधारणतः अ मॉडेल बेस्ड ऑन प्रोग्रामिंग ऑन social consciousness, social responsibility, social change. It suggests that the democratic participation with the others in the group situation can promoted enhancing the personal function and individual, which in terms can affected social change. It results in highlighting the self-esteem and increase the social power for the members of the group collectively as well as individually. सोशल गोल मॉडेलमध्ये गट विकास करत असताना त्या गटातील विविध कार्यक्रम घेत असताना गटातील जे काही सामाजिक बदल असतील, सामाजिक जबाबदाऱ्या असतील, गटाअंतर्गतच्या जबाबदाऱ्या असतील, प्रत्येक व्यक्तीला त्या गटात ज्या काही जबाबदाऱ्या दिलेल्या असतील त्या तो व्यक्ती त्या जबाबदारीपूर्वक वागतो की नाही, तसं वर्तन करतो की नाही, दिलेलं कार्य पार पाडतो की नाही, या अनुषंगाने ज्या गटात बदल होत असतील त्या गटाच्या अनुषंगाने सामाजिक बदल तो घडवत असेल अशा गटातील जे काही मूल्यमापन आहे तर सामाजिक गोल मॉडेलच्या अनुषंगाने ते मूल्यमापन करून सामाजिक गट विकासाला चालना देण्यात येते. साधारणतः हे जे काही चार मॉडेल आहेत त्या चार मॉडेलचा वापर करून गटकार्यकर्ता, समाजकार्यकर्ता किंवा प्रशिक्षण घेणारा विद्यार्थी आहे हे मॉडेल तो समाजात वापरत असतो आणि गटकार्य तो करत असतो. थ्रू हिज पार्टिसिपेशन द ग्रुप वर्कर एम्स टू इफेक्ट द ग्रुप प्रोसेस so that decision comes about the result of knowledge and sharing, the integration of ideas, experience, knowledge rather than the result of domination from within or without the group. Social work intervention with individual and group through the experience he or she aims to produce those the relationship with groups and wider community which contribution the responsible citizenship, mutual understanding between the culture, religion, economics and special grouping in the community and the participation in the constant improving of our society towards the democratic goals. साधारणतः गटकार्य करत असताना त्या गटातील प्रत्येक सदस्याने किंवा गट कार्यकर्त्याने तो असो किंवा ती असो गटाचे जे काही ध्येय असतील, जे काही उद्देश असतील ते डोळ्यासमोर ठेवून त्याने किंवा तिने किंवा गट कार्यकर्त्याने गटात अशा अंतरक्रिया प्रस्थापित केल्या पाहिजे, अशी प्रेरणा, प्रोत्साहन, मार्गदर्शन घेतलं पाहिजे किंवा अशी मूल्य आत्मसात केली पाहिजे की ज्या मूल्यांवर आधारित त्या स्थानिक गटातील नागरिकांमधील जे काही समन्वय असेल तो टिकून राहील, तेथील स्थानिक जे काही रूढी, परंपरा, मूल्य असेल ते टिकून राहील आणि तेथील स्थानिक भागातील जे काही आर्थिक व्यवहार असतील ते देखील टिकून राहतील आणि त्याला प्रेरणा, प्रोत्साहन, मार्गदर्शन मिळेल. अशा पद्धतीने त्या गट कार्यकर्त्याने प्रेरित होऊन त्या गटातील प्रत्येक सदस्याला मोटिवेट करणं गरजेचं आहे, प्रेरणा देणं गरजेचं आहे
आणि त्या अनुभवाच्या आधारावर त्या गट सदस्यांनी गटात अंतरक्रिया प्रस्थापित करून अशा पद्धतीने गटकार्य करणं गरजेचं आहे, जेणेकरून गटात शांतता सुव्यवस्था प्रस्थापित राहून गटाचा विकास होऊ शकतो. त्याचबरोबर गटात group work is the psychological is done with the smaller number of participation for the control effectiveness. It is an ethical practice that aims bring the collective positive behavior as well as bring the change in individual participant life. गट सदस्याने प्रत्येक गट सदस्याने गटात पॉझिटिव्ह ॲटिट्यूडने चांगल्या दृष्टिकोनातून सकारात्मक भावनेने जर काम केलं आणि तसंच तो गटाबरोबर समाजात राहून तो स्वतः आणि त्याच्या वर्तन बदलातून गटात व समाजात तो वागत राहिला तर त्याचा चांगला इम्पॅक्ट त्या गटात देखील आपणास आढळतो व समाजात देखील त्याचे चांगला प्रभाव आपणास आढळून येतो. जनरेटिंग अ ब्रॉड ॲरे ऑफ पॉझिटिव्ह अल्टरनेटिव्ह पॉईंट्स टू व्ह्यू द सोल्युशन ऑफ द प्रॉब्लेम. चांगल्या उद्देशाने पॉझिटिव्ह ॲटिट्यूडने जर समाज कार्यकर्ता समाजात गटात कार्य करत असला तर त्याला नक्कीच चांगला रिझल्ट बघावयास मिळेल. गिविंग द क्लायंट चान्स टू वर्क द गोल दॅट माइट अपेअर टू लार्ज कॉम्प्लेक्स फॉर द इंडिव्हिज्युअल. समाजात आपण कार्य करत असताना विविध व्यक्ती ज्या काही समस्याग्रस्त व्यक्ती असतील समस्याग्रस्त व्यक्तीला आपले मत मांडण्यासाठी किंवा त्याला त्याच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी गटकार्यकर्त्यांनी किंवा समाज कार्यकर्त्यांनी मदत केली पाहिजे. अलाउइंग द क्लायंट विथ द डिफरंट बॅकग्राऊंड टू द ब्रिंग देअर स्पेशल नॉलेज एक्सपिरियन्स और स्किल और प्रोजेक्ट अँड टू एक्सप्लेन देअर ओरिएंटेशन टू अदर्स. साधारणतः गट तयार झाल्यानंतर प्रत्येक व्यक्ती हा वेगळा आहे, प्रत्येक व्यक्तीचं ज्ञान वेगळं आहे, प्रत्येक व्यक्तीत कौशल्य वेगळं आहे, प्रत्येक व्यक्तीचा अनुभव वेगळा आहे. या सर्वांच्या आधारावर कौशल्य ज्ञान व त्याचा अनुभव याच्या आधारावर आपापसात शेअरिंग होणं गरजेचं आहे व त्या शेअरिंगमधून किंवा त्या अनुभवातून जे काही चांगलं आहे त्या चांगल्यातून गटात आंतरक्रिया प्रस्थापित करून जे चांगलं आहे त्या अनुषंगाने कार्य करणं गरजेचं आहे. गिविंग क्लायंट द चान्स टीच अँड कॉन्ट्रीब्यूट टू इच अदर. गट स्थापन झाल्यानंतर प्रत्येक व्यक्तीमध्ये काही चांगल्या गोष्टी असतात, त्या चांगल्या गोष्टींचा अवलंब इतरांनी देखील केला पाहिजे आणि त्या चांगल्या गोष्टी इतरांपर्यंत शेअरिंग करणं गटकार्यात आवश्यक आहे. गिविंग क्लायंट स्ट्रक्चर एक्सपिरियन्स सो देअर प्रॉब्लेम सॉल्विंग आयडियाज अँड एनकरेज विथ द सेट न्यू प्रॅक्टिस स्किल ॲप्लिकेबल देअर द सब्जेक्टिव्ह एन्व्हायरमेंट सिच्युएशन. गटात विभिन्न लोक असतात, त्या विभिन्न लोकांकडे विविध कौशल्य असतात, विविध ज्ञान असते, विविध अनुभव असतं. त्या ज्ञानाचा कौशल्याचा आपापसात शेअरिंग करून जे काही चांगलं असेल ते चांगलं घेण्याचं चांगल्या उद्देशापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न जर सगळ्यांनी केला तर गट साधारणतः चांगल्या मार्गावर चालू शकतो आणि गटाचा विकास होण्यास कोणी अडू शकत नाही. साधारणतः याच्यात गट कार्यकर्त्याचा, समाज कार्यकर्त्याचा आणि विद्यार्थ्याचा अशी भूमिका येऊ शकते की त्या गटात प्रत्येक सदस्याला संधी दिली गेली पाहिजे आणि त्या गटातील जे काही अनुभव आहे ते शेअरिंग करणं गरजेचं आहे. आता हे झालं गटातील अंतरक्रिया, गटाची संकल्पना किंवा गट कशा पद्धतीने कार्य करतो. साधारणतः गटकार्य कधी सुरू झालं याबाबत आपण थोडं जाणून घेणार आहोत.